नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात घरोघरी मातीच्या चुली याचा एपिसोड। खरंच खूप छान वातावरण, खूप चांगला एपिसोड आजच्या भागात त्यांनी दाखवलेला आहे। ऋषिकेश जानकीसाठी पैंजण घेऊन येतो आणि तो तिच्या पायात ते पैंजण घालून देता येते आणि त्या दोघांमध्ये मस्त असं रोमॅन्टिक वातावरण तयार झालेलं आहे। तो हळूहळू एक एक करून दोन्ही पायात तिच्या पैंजण घालतो आणि ते खूप छान दिसत आहेत असं सांगतो आणि लग्न होईपर्यंत त्यांचं पुन्हा लग्न करतायत। लग्न होईपर्यंत मी तुला सौभाग्याचे अलंकार गिफ्ट देईन असं तो तिला इथे सांगतोय आणि दोघांची मजा मस्ती इथे छान छान सुरू आहे। दोघंही खुश इथे दाखवलेली आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर दोघांमध्ये बोलणं होतंय। आपण लग्न करत असताना परंपरा समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचं आहे, त्यामुळे तू रुपेरी पावलांनी घरात ये असं तो म्हणतोय। तर इकडे सारंग शरुताईला आणि ओवीला हाका मारतोय। तेवढ्या ताई म्हणते की काळजी करू नकोस, आज शॉपिंग करायचं आहे, त्यामुळे दोघी लिस्ट काढत बसले आहेत, त्यामुळे त्या दोघी आवाज देणार नाहीत। तोपर्यंत सारंगला इथे छुम छुम असा आवाज येतोय आणि तो म्हणतोय आईला की इथे कसला तरी आवाज येतोय ना। तर आई पण म्हणते हो, तर काहीतरी वाजतंय असं बारीकसं असं छुम छुम असा आवाज येतोय असं आईसुद्धा सारंगला म्हणते आणि तेवढ्यातच सारंग चेष्टा करतोय। जानकी मुद्दामून पुढे जाऊन मागे येते, दादाने गिफ्ट दिले ना, आवडले ना गिफ्ट असं तो विचारतोय तिला, त्यामुळे ती सगळी खुश दाखवली तिथे। आणि तेवढ्यातच इथे बघा ऐश्वर्या कुठेतरी बाहेर जाऊन घरात येताना आपल्याला दाखवली आहे। ती आधी कानोसा घेते घरात यायच्या आधी, कोण कुठे आहे कसं आहे असं करत करत ती गाडीतून उतरली आहे आणि बघा घरात येते। घरात आल्या आल्या जानकी तिला अडवते आणि ती म्हणते अगं तू देवळात गेली होतीस ना, कुठे प्रसाद कुठे आहे असं ती विचारते आणि तेवढ्यात आपली ऐश्वर्या म्हणते की मी प्रसाद ना आणायला विसरले। हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर आणि जानकीच्या चेहऱ्यावर आपल्याला इथे आश्चर्य दिसते की देवळात गेले आणि प्रसाद कसा काय विसरली। प्रसाद किती महत्त्वाचा असतो याविषयी जानकी इथे तिला माहिती देते, त्यामुळे आई पण ते म्हणतात की प्रसाद आणायला पाहिजे होता। ऐश्वर्या इथे सांगायला बघते की मला बाबांचा फोन आला, डॅडाचा फोन आला आणि त्या गडबडीत मी बाहेर आले, पण आईना प्रश्न पडतो की तू देवळात कशाला गेली होतीस। तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की आपल्या घरी मंगल कार्य होत आहे ना आता, तर तुम्ही पण जात नाही का मंगल कार्य सुरू व्हायच्या आधी देवळात दर्शनाला। हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर, सारंगच्या चेहऱ्यावर आणि जानकीच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद, समाधान पसरतं। त्यामुळे ती म्हणतात की तू देवळात जाऊन आलीस हे मात्र चांगलं केलंस आणि तू आता हळूहळू आमच्यातली म्हणजेच रणदिवे व्हायला सुरुवात करतेस, आमच्यात मिक्सअप होतेस। आणि तेवढ्यात सारंग म्हणतो की मला ऑफिसला जायला पाहिजे, मला दादाने बोलवलं आहे आणि तो इकडे ऑफिसला येतोय। नवीन बियाणं आले का वगैरे तो विचारतो इथे ऋषिकेशला। तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो मी त्यासाठी तुला नाही बोलवलं, मी हे वहिनीसाठी गिफ्ट घेतलंय, म्हणजे जानकीसाठी गिफ्ट घेतलंय। बांगड्या बघून सारंग एकदम खुश होतोय आणि म्हणतोय ऑड वाटेल लग्न करायला, बोर वाटेल, नको असं म्हणता म्हणता तुम्ही दोघंच याच्यामध्ये मिक्स व्हायला लागलात आणि आधी तू नको म्हणत होतास आणि आता किती चांगल्या पद्धतीने तू एक एक वस्तू घेतोयस, गिफ्ट घेतोयस। मला तर बुवा आत्तापासूनच मज्जा येते, तुमचं लग्न कसं होईल खूप छान वाटतंय। आणि तेवढ्यात बघा प्रेक्षकांनो ह्या दोघा भावांच्या इथे गप्पा चालू आहेत, तर इकडे घरात रणदिव्यांच्या घरामध्ये साड्यांचा बस्ता आलेला आहे, साड्या मांडलेल्या आहेत, प्रत्येकजण आपापल्या आवडीची साडी घेत आहेत आणि प्रत्येकजण साडीचा रंग सगळं वगैरे सिलेक्ट करतायत। इकडे ऐश्वर्या मनात नसताना सुद्धा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणून बसली आहे। तेवढ्यात आईला फोन येतो की शरूला यायला जमणार नाहीये आणि जानकीला माझा आवडता रंग कुठला आहे ते माहिती आहे, त्यामुळे ती साडी काढेल असं ती त्यांना निरोप देते। इकडे साडीवाले काकासुद्धा, साडीवाले भैयासुद्धा साड्या माहिती सांगत असतात। ऐश्वर्या आता जानकीसाठी साड्या काढते, कारण जानकीसाठी लग्नाची साडी ही ऐश्वर्या सिलेक्ट करणार असते, त्यामुळे ती बघू दे असं म्हणून म्हणते। पण तेवढ्यातच ऐश्वर्या बघा इथे डाव करते आणि खूप साधी साडी ऐश्वर्या जानकीसाठी काढतीये। हे बघून आई आणि ओवीसुद्धा शॉक होत आहेत की ही असली कसली साडी तिने काढली आहे। दोघी नको म्हणत असतात, पण तरीसुद्धा जानकी म्हणते की ऐश्वर्याने मनापासून काढली आहे, मी नेसणारच। पण सगळे तेवढ्यात आजीच्या मागे लागतात की आजी आता तुम्ही साड्या घ्या, म्हणून आजीसुद्धा साड्या बघते। तिला एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार साड्यांची सिलेक्शन करते आणि आता मी म्हणते की ह्याच्यातनं अडमतडम करून साड्या सिलेक्ट करणार आहे। तोपर्यंत ओवी म्हणते की आजी तू सगळ्यात साड्या घे। इथे पाणी आणायला ऐश्वर्या स्वतःहून जाते, कारण साडीवाल्या भैयांना ताण लागली असते। हे बघून आई म्हणतात की जानकी तुझी शिकवण आता लागू
पडतीये, ऐश्वर्या सुधारतीये आणि असं असेल ना तर तू जानकी ऐश्वर्यालाच तुझ्याबरोबर घे असं म्हणतात. पण तेवढ्यातच इकडे परत आजीच्याकडे दोघी वळतात आणि आजीला म्हणतात की आमच्या प्रत्येकाकडून तू सगळ्याच साड्या घे, माझ्या आणि ऋषिकेशकडून एक घे असं जानकी म्हणते. ऐश्वर्याकडून एक, सारंगकडून आणि आई आणि त्यांच्या जावयांकडून अशा 4 साड्या तू घेऊन टाक असं म्हटल्यावर आजी खुश होते. तर इथे ऐश्वर्या मनात म्हणतीये की जानकी तू आता हसतीयस ना, पण ह्याच साडीवर तू रडशील याची गॅरंटी देते. इथे स्वतःला काढलेली साडी ऐश्वर्या आरशात आपल्याला लावून बघतीये. तेवढ्यात आजी येते आतमध्ये आणि ती म्हणते की तू बरं केलंस, जानकीला साधी साडी काढलीस, खूप चांगलं केलंस. हे कशा बाया असतात ना या, पण जाऊ दे. तर इथे ती अगदी गालबिल धरतीये. तिला ऐश्वर्याला मनातनं आवडत नाहीये, पण तरीसुद्धा ती आजीचं म्हणणं ऐकून घेते आणि म्हणते की बघा आता नेमकं काय काय घडतंय ते. तर इकडे बघा जानकी आपल्याला घेतलेली साडी बघतीये, मनात नसताना सुद्धा चेहरा पाडून ती बघतीये. पण तेवढ्यातच इथे ऋषिकेश येतो आणि ही एवढी साधी साडी का घेतली आहेस असं तो विचारतो. तेवढ्यात ती म्हणते की ऐश्वर्याने पहिल्यांदा काढली आहे, लग्नाच्या कुठल्या तरी एका फंक्शनमध्ये मी नेसीन. तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की मला तुझा हाच स्वभाव आवडतो, इतरांचं मन जपण्यासाठी तू स्वतःच्या मनाला मुरड घालतीयस, असं प्रत्येकाला नाही जमत. या विषयावर दोघांचं बोलणं होतं आणि तुम्ही आता इथे काय करताय असं जानकी त्याला विचारते. मला तुझी आठवण येते, तुला नाही माझी आठवण येत असं म्हणून तो तिला विचारतो. तेवढ्यातच ती म्हणते मला नाही आठवण येत असं म्हणून तो जायला निघतो. तेवढ्यात त्याला जानकी थांबायला लावते. दोघं गप्पा मारतायत, छान रोमॅन्टिक होत आहेत. 4 दिवस आपलंच ठरलेलं लांब व्हायचं आहे असं म्हणून ते बोलत आहेत. तर तेवढ्यातच इथे बघा ऋषिकेश एक बॉक्स काढून जानकीच्या हातात देतोय. तर त्यात आहेत प्रेक्षकांनो बांगड्या. जानकीसाठी ऋषिकेशनी बांगड्या आणल्या आहेत आणि तो म्हणतोय बांगड्या चांगल्या दिसत आहेत. अलंकारामागचं प्रत्येक अलंकारामागची का घालतात ह्याची कारणं तो सांगतोय आणि तो एक एक प्रकार गिफ्ट देतोय आणि ह्या बांगड्या तुझ्या हातात गेल्यावर खूप छान दिसत आहेत असं म्हणत इथे त्यांच्यामध्ये खूप रोमॅन्टिक वातावरण, समजून घ्यायचं वातावरण खूप चांगलं झालेलं आहे. पण इथे प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय होतंय बघा. आई आणि अण्णा आणि हे बोलतायत आई आणि त्या फोटोवरून कळतंय की ते कुणाविषयी बोलतायत. पण उद्या काय होतंय तर धमाका करणारे ऐश्वर्या. आता नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सिरियल नक्की बघत राहा. काहीतरी नक्कीच मोठा प्लॅन करते ऐश्वर्या आणि तो काय प्लॅन करते, जानकीला कसा त्रास देईल हा प्लॅन करते आणि जानकीला सुद्धा ती बाई कोण आहे याविषयी शंका यायला लागली. तर जाणून घेण्यासाठी तुम्ही एपिसोड नक्की बघा.